हॅलो गाईज, मी दीक्षा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास राहणार आहे, कारण की याचा संपूर्ण दिवस माझा आणि डुग्गूचा जो दिवसभराचा रुटीन आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळी उठून आंघोळ पूजा करून लागली होती आपल्या कामाला, कारण की डुग्गू उठल्यानंतर माझा संपूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो. तर म्हणून मी आधी स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज बनवायची होती मला चण्याची भाजी, म्हणून मिक्सरमधून कांदा, टमाटर आणि 1-2 मसाले बारीक करून घेतले. कारण याच्याने रसा थोडा दाटसर येतो आणि रसा पण एकदम पातळ होत नाही आणि खायला पण चविष्ट लागते. इकडे बघा, डुग्गू उठला होता, मस्त उठून मोबाईल चार्जिंगवर लावला होता, ते मोबाईल सोबत मस्त खेळत होता. आता आलं एवढं काय करते मोबाईलचं, बापरे. मोबाईलचा आवाज आलं की आधी मला आवाज देते किंवा याचे पप्पा झोपले राहिले तर त्यांना उठवते. डुग्गूच्या पप्पांना बाहेर जायचं होतं, म्हणून पटकन म्हटलं आता स्वयंपाक झाला पाहिजे आपला, म्हणून पटकन कुकरमध्ये तिखट, मीठ, थोडं धनिया पावडर, गोडा मसाला टाकून भाजीला फोडणी घातली. त्याच्यानंतर त्यांना थोडं शिजू दिलं. कुकर माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण की घाई गडबडीचं काम राहिलं तर कुकरमध्ये 2-3 शिट्या लावलं की पटकन पूर्ण काही आपलं होऊन जातं आणि आपलं टाइम आणि गॅस दोघांची पण बचत होते. म्हणून मी नेहमी जास्त कुकरचाच उपयोग करते. कामं चालू असले आणि हा येईल नाही असं तर कधी होणार नाही. बघा, इतका रडत होता, बापरे. याचं तर आता हे रोजचंच झालंय. खूप त्रास द्यायला लागला, खूप आरडाओरडा, चिडचिड. याचं हे रोजचंच झालंय. अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर याच्यामध्येच जाते माझा पूर्ण. जसं जसं मोठं व्हायला लागलं तशी असं चिडचिड पण आणखी वाढत जात आहे. पण काय करणार, मी एकटीच राहते त्याच्यासोबत खेळायला. याचे पप्पा तर नाईट राहते तर रात्रभर घरीच येत नाही, आणि मी राहते तर मी कसं पण त्याच्यासोबत टाइमपास करते, त्याच्यासोबत खेळते, म्हणून तो जास्त वेळ माझ्यासोबतच घालवतो. मी तर पूर्ण प्रयत्न करत आहे त्याला चांगलं संस्कार द्यायचं, बोलायला शिकवायचं. मला माझे तर बालपण आठवत नाही, पण मी आपलं पूर्ण बालपण त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहे आणि नेहमी त्याच्यासोबतच आपलं टाइम स्पेंड करते. यांना पण जायला खूप वेळ होत होता, म्हणून यांचं पण टिफिन वगैरे बनवून दिलं. त्याच्यानंतर गेले हे आपल्या कामाला. मग काय, आम्ही दोघेच घरी होतो, तर मग काय याची आंघोळ वगैरे करून दिली. आंघोळीला तर त्रास नाही देत, बापरे, पण कपडे घालायचा, तयारी करायचं खूप कंटाळा याला. इतका आरडाओरडा करते, बापरे. कपडे तर बिलकुलच नाही घालू देत. खरंच बालपणच खूप चांगला राहतो. नाही आपल्याला काही कळत, आपण आपल्याच धुंदीमध्ये मग्न असतो. जे काही करायचं आहे ते करा, काही टेन्शन नाही कोणाचं. जितका वेळपर्यंत झोपायचं आहे झोपा. आपल्याला उठवायला पण कोणी नाहीत, कारण की त्यांना माहित राहते एकदा उठवलं तर याची तुफानी चालू होऊन जाते. म्हणून मी तर याला झोपूच देते, कारण की जेव्हा हा झोपून राहते तेव्हाच माझे कामं होतात, आणि जेव्हा माझे कामं होतात आणि माझी झोपायची वेळ होते तेव्हा हा उठून जातो, आणि मग माझा दुपारचा पूर्ण वेळ तर याच्यामध्येच जातात. आणि याचा रात्रीचा झोपण्याचा पण टायमिंग जो आहे एकदम म्हणजे बिघडला आहे. खूप रात्रीला 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागत राहावं लागतं. दिवसभर रडते आणि रात्रीला इतक्या मस्त्या सुचते की सांगाच नको. मग मस्त काही डुग्गूची आंघोळ झाली, तयारी झाली. मग त्याच्यानंतर म्हटलं आता पप्पासोबत तर खिचडी खाल्ली होती म्हणा याने, मग काही थोडीशी मखाण्याची प्युरी बनवून दिली हलकबा म्हणून. ते पण पिण्यासाठी इतके नखरे करते, त्याच्या मागे धावून धावून त्याला थोड्या वेळाने काहीतरी त्याचं पोटात गेलं पाहिजे बा म्हणून पाजत राहावं लागतं. स्वतः आई झाल्यावरच कळतो आपल्याला आपल्या आईची किंमत, की आपल्या आईने आपल्यासाठी किती काय केलं, किती कष्ट केले, आणि आपण तिच्यावर इतके चिडचिड करत होतो, आरडाओरडा रागवत होतो. आता मला कळते की बापरे, खरंच खूप आठवण येते आता मम्मीची. म्हणूनच तर आई आणि बाळ ह्या दोघांचं नातं जगातील सर्वात सुंदर आणि सगळ्यात पवित्र म्हणून मानलेलं आहे. त्याच्या हसण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या लहान लहान प्रत्येक खोड्यांमध्ये मला माझं आयुष्य दडलेलं दिसते. मी बघितलेले प्रत्येक माझे स्वप्न मी त्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि लहान मुलं हे मस्तीखोर राहिले तेव्हाच खूप चांगले वाटतात. याचं सगळं निपटलं की मग मी आपल्या कामाला लागते. जेव्हा खूप लहान होता तेव्हा मी याला खाली वगैरे ठेवून द्यायचे, म्हणजे जे आमचे घर मालक आहे ना, माझे कामं व्हायचे राहिले की मी त्यांच्याकडे नेऊन ठेवत होती. तर त्यांच्या घरी म्हणजे 1-1.5 तास तर नेमकं खेळतच होतं. पण जेव्हापासून आता चालायला लागला, बोलायला लागला, बापरे, 5 मिनिट कोणाच्या घरी थांबत नाही. नेऊन दिलं की सोबतच वापस येते, किंवा रडणं त्याचं हे सगळं चालू होऊन जाते. आता खूप ड्रामे करायला जो लागला. कपडे वगैरे वाळू टाकले, मग गेली खाली. बघते तर काय, साहेब आले होते मस्त घरी आणि आपल्या चेअर सोबत खेळत होते, आणि चेअरला स्वतःच तोडून पण टाकलं तिचे एक पाय. घ्यायला 1 महिना पण नाही झाला.